तर सध्या ही आपण दृश्य पाहिली। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी बरा आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली। खरं तर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आलाय आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे सध्या आजारी पडल्याचं पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। ते आपल्या मूळ गावी दरे इथे सुद्धा गेले होते आणि त्यानंतर ते आता कालच ठाण्यात दाखल झाले। सध्या अजूनही त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आहे। ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात आता त्यांना दाखल करण्यात आले। एकनाथ शिंदे यांना नेमकं काय झाले ते आपण पाहूयात। तर शिंदे यांना ताप आल्याची माहिती आहे। तापामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागला। शिंदेंच्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी वाढल्याची सुद्धा माहिती आहे। शिंदेंच्या गळ्याला इन्फेक्शन झालं। डेंग्यू मलेरियाची चाचणी केली गेली होती मात्र ती निगेटिव्ह आली आहे। तर या सगळ्या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून। शुभम, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदेतल्या ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। उपचाराला सुरुवात झाली आहे का आणि शिंदेंसोबत सध्या नेमके कोण कोण आहेत, काय अधिकची माहिती मिळते? आणि निश्चित पाहिलं तर ज्या वेळेपासून सत्ता आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। महायुतीला बहुमत मिळालं आहे, परंतु अजूनही सरकार जे आहे ते स्थापन झालेलं आहे। परंतु मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे ते आजारी असल्याचं कळतं। गेल्या 4 दिवसांपासून जे आहेत ते विश्रांती घेताना दिसून येतात, परंतु आज आपण पाहिलं तर मुख्यमंत्री जे आहेत ते आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सध्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार जे आहेत ते सुरू होते। ज्यावेळेस शिंदे त्यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासामधून बाहेर पडले होते त्यावेळेस त्यांचा चेहरा देखील जो आहे तो कुठेतरी आजारी असल्याचं दिसून येतं। तर त्यांच्या आवाजामध्ये देखील आपण पाहिलं तर हळुवारपणा जो आहे तो कुठेतरी जाणवत होता। परंतु आपण पाहिलं तर ज्युपिटर रुग्णालयामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखल केलेले आहेत। त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याची डॉक्टरांची माहिती आहे। तर त्यांच्या घशालाही काही प्रमाणामध्ये इन्फेक्शन झालं असल्याचं बोललं जात आहे। तर सध्या त्यांच्यावरती आता उपचार सुरू होतात आणि या ठिकाणी पाहिलं तर आता अनेक नेते मंडळी असतील किंवा ठाण्यातील अनेक कार्यकर्ते असतील तर त्यांची जमायला जी आहे ते एकंदरीत सुरुवात झालेली आहे। नेमकं आता उपचारला किती वेळ लागतोय, त्याचबरोबर उपचार नेमका काय केला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। परत अस्वस्थता जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटू लागल्याने डॉक्टर्स जे आहेत त्याचा पुढचा सल्ला नेमका शिंदेंना काय देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम, खरं तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, त्यामुळे ते आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेले आहेत। सध्या कोणते नेते त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत का? निश्चित पाहिलं तर खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत ते सकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत। त्याचबरोबर गुलाबराव पाटील असतील, त्याचबरोबर महेंद्र थोरवे असतील, ते देखील आता या ठिकाणी जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरिता आलेले आहेत। ज्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या निवासस्थानी होते त्याच वेळेस हे सर्व नेते जे आहेत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरिता। परंतु त्यांची भेट जी आहे त्या ठिकाणी जी आहे ती झाली नव्हती, कारण मुख्यमंत्री जे आहेत ते गेल्या 4 दिवसांपासून आजारी आहेत। 2 दिवस दरेगाव आणि 2 दिवस ठाण्यातील निवासस्थानी जे आहे त्यांनी विश्रांती जी आहे ती केली होती, परंतु सलाईनवर असल्याचं देखील मुख्यमंत्री जे आहेत ते बोललं जातं। एकही आमदार असतील किंवा नेता असतील जे भेटीकरिता येत होते त्यांची सर्वांचीच भेट जी आहे ती मुख्यमंत्री शिंदे नाकारत होते। तर काही कालच आपण पाहिलं तर गिरीश महाजन देखील जे आहेत त्या ठिकाणी आले होते, मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली, परंतु मुख्यमंत्री जे आहेत स्थिर आहेत। त्याचबरोबर आमच्या महायुतीमध्ये कोणताही तिढा नसल्याचं देखील गिरीश महाजन यांनी कालच जाहीर सांगितलं होतं। परंतु आज आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल जे आहे ते करण्यात आलं आणि अनेक नेते मंडळी जे आहेत त्यांची या ठिकाणी यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। शुभम, एकनाथ शिंदेंचं सिटी स्कॅन केलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। या सगळ्या वैद्यकीय प्रक्रियेला किती वेळ लागेल आणि त्यांना ऍडमिट वगैरे केलं जाऊ शकतं का? काय डॉक्टरांच्या पथकाकडून काही माहिती मिळते का? निश्चित पाहिलं तर एक गोष्टीवरती लक्ष द्यायला हवं, कारण ज्यावेळेस दरेगावातून मुख्यमंत्री शिंदे जे आहेत ते ठाण्यातील निवासस्थानी पोहोचले होते त्यावेळेस अनेक बैठकांचं सत्र जे आहे ते ठाणे असेल किंवा वर्षा निवासस्थानी जे आहे ते पार पडणार होतं। परंतु प्रकृती जी आहे ते स्थिर नसल्यामुळे शिंदेंनी सर्वच बैठका ज्या आहेत त्या रद्द केल्या होत्या। त्या बैठका ज्या आहेत त्या काल घडणार असं देखील बोललं जात होतं, परंतु काल देखील शिंदे जे आहेत ते या ठिकाणी घराच्या बाहेर जे आहेत ते पडले नव्हते, परंतु कालच्या देखील बैठका ज्या आहेत त्या रद्द केल्या होत्या। आपण पाहिलं तर ह्या बैठका ज्या आहेत त्या सतत लांबणीवरती जात आहेत आणि आजचा आपण विचार केला तर मुख्यमंत्री शिंदे जे आहेत त्यांच्या तब्येतीचा आपण विचार केला तर त्यांच्या गळ्याला इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यांच्या पांढऱ्या पेशी देखील कमी झाल्याने जे आहेत त्यांचं सिटी स्कॅन करणार असल्याचं देखील बोललं जातं। तर या संपूर्ण चाचणीला जे आहे ते तब्बल 1 ते 1.5 तास लागण्याची देखील माहिती जी आहे डॉक्टरांनी दिलेली आहे।
नक्कीच शुभम, त्यामुळे उपचार आता कशा पद्धतीने केले जातात हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.